बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अमरावतीमधून। अमरावतीमधील गुटखा तस्करी प्रकरणी तस्करी करणारा आता पोलीस कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी ही कारवाई केली आहे। पोलीस कॉन्स्टेबल पंकज दवंडेंचं निलंबन करण्यात आलंय। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटख्याची तस्करी करणाऱ्या अमरावती शहर पोलीस दलाच्या दंगा नियंत्रण पथकातील पोलीस कॉन्स्टेबल पंकज दवंडे यांना अखेर निलंबित करण्यात आले। मोठी अपडेट आहे अमरावतीमधली। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या अमरावती शहर पोलीस दलाच्या दंगा नियंत्रण पथकातील पोलीस कॉन्स्टेबल पंकज दवंडे याला अखेर निलंबित करण्यात आले। 7 जून रोजी मध्यरात्री शेंदूर रजना घाट पोलिसांनी एका कारला अडवलं। त्या कारमध्ये महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील प्रतिबंधित असलेला तब्बल 2,67,000 रुपयांचा गुटखा लपून आणला होता। धक्कादायक बाब म्हणजे हा गुटखा पोलीस कर्मचारी पंकज दवंडे घेऊन येत असल्याचं तपासात उघड झालंय। या प्रकरणी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी तडकाफडकी कारवाई करत पंकज दवंडे यांना निलंबित केले। आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आलाय। उमेर फकीरा शेख असं नराधम आरोपीचं नाव आहे। आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला 12 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये चिमुकल्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करण्यात आलाय। उमेर फकीरा शेख असं नराधम आरोपीचं नाव आहे। आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।